कोपरगाव शहरातील सुभद्रा नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपाच्या भूमिपूजनावेळी झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणावरून यापूर्वी काळे गटाने पत्रकार परिषद घेत कोल्हे गटावर निशाणा साधला होता। त्याला प्रत्युत्तर देत गुरुवारी कोल्हे गटाने भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत काळे गटाचे आरोप फेटाळून लावत जोरदार पलटवार केला। पत्रकार परिषदेत बोलताना कोल्हे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की प्रकरणाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप केला। तसेच शहरातील 5 नंबर साठवण तलाव, 92 किलोमीटर पाईपलाईनचे काम, विकास कामांचे उद्घाटन आदी विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य करत काळे गटावर निशाणा साधला। या पत्रकार परिषदेला कोल्हे गटाचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे कोपरगावातील काळे व कोल्हे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 15 गुंठे जागा ही रीतसर त्याला त्यावेळेस स्वामी समर्थ केंद्राला देण्यात आली। ठीक आहे, बाळासाहेब आढावचे प्लॉट असतील, त्यांना त्या दिवशी बोलवलं नसेल किंवा आमंत्रण नसेल, परंतु त्या दिवशी तो मुद्दा उपस्थित करणं योग्य नव्हतं, कारण 40 लाख रुपयाचा निधी नगरपालिकेमध्ये तो वैशिष्ट्यपूर्ण कामातून आलेला आहे आणि हा निधीचं उद्घाटन करणं क्रमप्राप्त हे नगराध्यक्षाचा अधिकार सगळा। आणि त्या दिवशी ही घटना झाली आणि पूजा तिथं होती, उधळ मारल्या जाते आणि अचानक कोणाचा तरी फोन येतो आणि तो वादाला सुरुवात त्या दिवशी झाली। ते अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही सर्वच शहराच्या वतीने सर्वच त्या गोष्टीचा, गावातही सगळे निषेध त्या गोष्टीचा करतायत की ह्या घटना घडायला नको। त्यानंतर जनरल बोर्डाची सभा आली। काल जनरल बोर्डाच्या सभेवर विरोधकांनी बहिष्कार टाकला। जनरल बोर्डाची सभा अतिशय महत्त्वाचे विषय या जनरल बोर्डात होते, 28 विषय होते आणि सर्व विषय अतिशय महत्त्वाचे होते आणि बहिष्कार का टाकला ही मोठी म्हणजे शोध घेण्यासारखी गोष्ट आहे। बहिष्कार का टाकला मित्रांनो, तुम्हाला सांगायला हरकत नाही। कोपरगाव नगरपालिकेच्या निविदा प्रक्रिया पूर्ण असताना नगरपालिकेचे 57 कोटी रुपये हे PWD कडे वर्ग करण्यात आले। 57 कोटी रुपये वर्ग करण्यात आले। ह्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 10 कोटी रुपये वर्ग करण्यात आले। हजारो कोटी रुपयाचा निधी हा तिकडं म्हणजे या कोपरगाव नगरपालिकेला आला। 4 वर्ष कोपरगाव नगरपालिका तुम्हाला चालली, 4 वर्षाचं प्रशासन चाललं, कामं कसे झाले हे सगळ्या जनतेला माहीत आहे। किती गाजावाजा झाला, धूळमुक्त कोपरगाव, हे कोपरगाव आपण म्हणतो, परंतु प्रत्यक्षात बघितल्यानंतर ही परिस्थिती नव्हती। आता बॉडी आली, 4 वर्षानंतर बॉडी आली। या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोपरगाव नगर परिषद कुणी चालवली? कोणाला कोपरगाव नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या बैठका होत होत्या, ज्यांनी चालवली त्यांनीच हे पैसे PWD वर्ग करण्याचं काय कारण होतं? कोपरगाव नगर परिषदेला 2 योजनांमधून साधारणतः 57 कोटी रुपये वित्त व नियोजन विभागाकडून आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 10 कोटी रुपये असा निधी नगर परिषदेला राज्य शासनामार्फत प्राप्त झाला होता। राज्यात महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्र्यांनी हा निधी कोपरगाव नगर परिषदेला विविध विकास कामांसाठी दिलेला होता। परंतु भाजपची सत्ता नगर परिषदेमध्ये आल्यावर, भाजपचे नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये झाल्यानंतर विरोधकांकडून हा सदरचा निधी ज्या PWD ला वळवला गेला, म्हणजे आमदार साहेब ज्या हजारो कोटींच्या वल्गना करतात, आम्ही तालुक्यात निधी आणला, हजारो कोटी रुपयांच्या तालुक्यातल्या रस्त्यांचं वाटोळं झालं, आपण थोड्या वेळ धरू की हजारो कोटी किती कोटी आले असतील, जे काय आले असतील, त्या PWD कडे हा निधी नगरपालिकेकडे सक्षम बांधकाम यंत्रणा असताना, बांधकाम विभागाची यंत्रणा असताना, सिटी इंजिनियर असताना, 3 इंजिनियर बसून असताना हा निधी नगर परिषदेचा PWD ला वळवला। मग हा निधी तुम्ही वळवला का? याच्या मागचं तुमचं कारण काय? नगरपालिका सक्षम नव्हती का काम करायला? आणि नगरपालिका सक्षम असताना तुम्ही PWD कडे, ज्या PWD नी सगळ्या तालुक्यात रस्त्यांची काय परिस्थिती आहे पत्रकारांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे। ते स्वच्छ पाणी येईल आणि शहरासाठी रोज पाणी येईल हे ज्यावेळेस जनता सांगेल आणि त्याचं पूर्ण श्रेय आदरणीय आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना मिळेल, याची धास्ती विरोधकांना होती। त्यामुळे त्यांनी त्या योजनेला अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि निळवंड्याचा जो आमचा मोठा प्रकल्प होता, जो शहराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, ही योजना त्यावेळेस विरोधकांनी हाणून पाडली आणि त्याच्यानंतर शहराला आम्ही काहीतरी करून दाखवतोय हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न झाला। त्याचंच उदाहरण 5 नंबरचं तळ आहे। 1-2.5 वर्षापूर्वी खूप मोठा गाजावाजा करून आमदार साहेबांनी कोपरगावात आपल्याच कार्यकर्त्यांकडून फुलाची उधळण करून घेतली।
पण त्या 5 नंबर तळ्याची सद्य परिस्थिती पत्रकार बंधूंना माझं असं सांगणं आहे की त्या 5 नंबर तळ्याचं काम पूर्ण झाल्याच्या अगोदरच पूर्णपणे त्याचं पेमेंट दिलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 5 नंबर तळ्याची जी वापरायोग्य आहे की नाही करण्यासाठी हायड्रोलिक टेस्ट घ्यावी लागते. हायड्रोलिक टेस्ट म्हणजे त्या तळ्यामध्ये पूर्ण दाबाने पूर्ण क्षमतेने पाणी भरून ते काही दिवस ठेवून त्या तळ्याला जर काही लिकेज होतंय किंवा ते पाणी आपण व्यवस्थित देऊ शकतो की नाही, किंवा जर उद्या त्या तळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी भरल्यामुळे काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी ह्या त्या ठेकेदारावर असते. पण ती ठेकेदारावर जबाबदारी न करता त्याला तो लाडका ठेकेदार असल्यामुळे जो कोणी असेल त्याला पूर्णपणे ते बिल अदा केलेलं आहे. वर अदा केल्यानंतर राहिला विषय 92 किलोमीटर पाण्याच्या पाईपलाईनचा. 92 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन कोपरगावात कोणत्या भागात टाकली, कुठे टाकली, त्याचा कुठलाही थांगपत्ता नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात टाक्या आपल्या तयार झालेल्या आहे. आता त्या टाक्यांना जर आपल्याला कार्यान्वित करायचं असेल तर त्या मेन लाईनला जोडल्या गेल्या पाहिजे. त्या मेन लाईनला अजूनही जोडल्या गेल्या नाही. तुम्ही तो जो प्रश्न विचारला की तुम्ही ते उद्घाटन केलं, काही प्रमाणात त्या भागातल्या नागरिकांची आमच्याकडे नगराध्यक्षाकडे मागणी चालू झाली, पाठपुरवठा चालू झाला की आम्हाला आता उन्हाळा आहे, पाणी पूर्ण क्षमतेने यायला पाहिजे. त्यावेळेस फक्त ती ब्रिजलाल नगरची टाकी कार्यान्वित करण्यासाठी आम्ही धडपड केली व ती चालू करून घेतली अध्यक्ष साहेबांनी. विषय असा आहे की 5 नंबर तळं पूर्ण नसताना त्याचं बिल दिलं गेलं. त्याच्यानंतर परत आपल्याला काही आर्थिक फायदा करण्यासाठी म्हणा किंवा त्यांचा पर्सनल काय इंटरेस्ट असेल, 1 ते 4 नंबरचे तळ्याचं खोलीकरण व अस्तरीकरण करण्याचं पत्र देण्यात आलं. आजवर आता पाणी प्रश्न, त्यानंतर बऱ्याचशा तांत्रिक गोष्टी तुमच्या सर्व पत्रकार मंडळी समोर आता मांडल्या गेलेल्या आहेत. आणि एक गोष्टीची जरा म्हणजे तुमच्याकडनं आता प्रतिप्रश्न केला गेला की खरंच भ्याड हल्ला, भ्याड हा जो शब्द आहे, एका तथाकथित कार्यकर्त्याने नेत्याने त्यांच्या त्या कार्यस्थळाहून पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की आमच्या काही नगरसेवकांवर त्यांनी आरोप केले की भ्याड हल्ला झाला त्यांच्या कार्यकर्त्यावर. तर तो भ्याड नाही मित्र, तुम्हाला सांगतो पत्रकार मंडळींनो की भ्याड शब्द म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सर्वसामान्य माहिती. भ्याड म्हणजे काय झाला, जखमी झाला का, त्याला कुठं परत कुठलं मारहाण केली का, डोक्यात कुठले घाव झाले, हे बघा. सर्वात महत्वाचं राजाभाऊ, सर्वात महत्वाचं आमचे सन्मानी नगरसेवक त्या ठिकाणी विद्यमान नगरसेवक उपस्थित होते आणि त्यावेळी समोरचा जो तथाकथित कार्यकर्ता नेता जो अग्रेशन मध्ये दिसत होता त्यांना फक्त बाजूला सारलं. का सारलं तुम्हाला सांगतो मी. तिथं कोणी बोलले नाही किंवा प्रश्न उपस्थित केला नाही आमच्या लोकांनी. ज्या माणसावर कोले परिवाराचा उपकार आहे, ज्या माणसाचं कोपरगावच्या नगर परिषदेच्या कोनशिलेवर नाव कोरलं गेलं आहे, त्याला आम्ही त्या पोटतिडकीने त्याला त्या निवडणुकीत ज्यावेळेस कैलासवासी पुरबजी कुदळे यांचं निधन झाल्यानंतर त्यांना निवडणुकीमध्ये आदरणीय बिपिन दादा, कोले साहेब, स्नेहलताताई यांनी पोटतिडकीने जीवाचं रान करत आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये संघर्षाची निवडणूक आणि या माणसाच्या घरावर देखील त्या एकदा हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण द्यायला आमच्यासारखेच कार्यकर्ते. मग अशा उपकार म्हणजे आमच्या कोले परिवाराचे उपकार आणि यांचं कुठेतरी नाव झाल्यानंतर मग हा कार्यकर्ता जेव्हा त्यांचं नाव झालेलं आहे त्या ठिकाणी येऊन आमच्या नेत्यांना समजा प्रतिप्रश्न करतोय तर त्यावेळेस ते फक्त त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी कुठलाही भ्याड हल्ला झाला नाही. परंतु ती घटना घडल्यानंतर भ्याड हल्ला किंवा गुंड, मवाली, 2 नंबर धंदेवाले म्हटले गेले. अहो नगरसेवक ज्यावेळेस होतो 500 ते 700 1000 मताच्या लीडने निवडून आलेले नगरसेवक यांना सर्वसामान्य जनतेने निवडून दिले. अशा लोकांना गुंड, मावली यांनी फक्त बोलायचं, यांनी क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या, यांच्याकडे काय स्क्रिप्टेड आहे, हे फक्त लिहून जेवढं दिलं तेवढे बोलणार, जेवढं त्यांना सांगितलं गेलं तेवढं ते सांगणार. तुमच्या आमच्या जनरल बोर्डमध्ये देखील आले हे स्क्रिप्टेड असतात. एखादी कथा, एखादी पिक्चरची स्टोरी तशा पद्धतीने ती जेवढी बोलली जाते, जेवढी दाखवली जाते तेवढेच बोलणारे आणि नेत्यांना खुश करण्याकरता तिथं फक्त आव्हानाचे काम चालू होते. मी एवढं सांगेल की गुंड मावलींना 2024च्या निवडणुकीमध्ये मतं चालले का या गुंड मावलींचे, म्हणजे तुमच्या आमदाराला आमचे मतं चालले का? मग त्यावेळी आमच्या नगरसेवकांना तुम्ही जर बोलताय गुंड मावली करणाला म्हणायचं, घटना घडल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर तुम्ही ज्या फोन करून ज्या लोकांना बोलावलं ते त्यांना गुंड म्हणायचं. ज्या लोकांची गर्दी तुम्ही केली त्या ठिकाणी त्यांना गुंड म्हणायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोपरगाव शहरामध्ये, कोपरगाव शहर झालेल्या भर चौकामध्ये गोळीबार विसरलेला नाही, कोपरगाव रेशन कार्ड विसरत नाही. त्यानंतर नवरात्रीमध्ये झालेला ज्या आमचे पीए किंवा आमचे पीए तर नक्कीच गुंड नाहीये. आणि जवळजवळ प्रत्येक वेळी यांच्याकडनं जो काही वार होतो, ज्या काही गोष्टी होतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, राजाभाऊ किंवा प्रसाद आढाव यांनी सांगितलं की हा फक्त तिळपापड आहे. 57 कोटीचा निधी वळवण्यात आला बीएनसीकडे. त्यानंतर सर्वात मोठी निर्लज्जास्पद आणि
घृणास्पद गोष्ट आहे की त्यांनी जनरल बोर्डमध्ये कोपरगावच्या विकासात्मक कामासाठी तिकडे येण्याचं सोडून पाठ फिरवली आणि निषेध करत बसले. काय तर तिथं वाद झाला म्हणून. अरे वाद कशाहून झाला? नगर विकासात्मक कामावरून वाद झाला का? कुठल्या तुमच्या एखाद्या विकासात्मक कामाच्या तडजोडीहून किंवा तुमच्या संवादून वाद झाला का? वाद कशाहून झाला? आणि तो जनरल बोर्डवर काढायचा. आणि जनरल बोर्ड काढत असताना त्या सभागृहामध्ये अतिशय लोकाभिमुख जनतेच्या हिताची कामं त्या ठिकाणी तुम्ही संवाद करायला न घेता तुम्ही पाठ फिरवता आणि तुमचा सर्वात मोठा तीळपापड झाला. तुम्हाला वर्क ऑर्डरवर कमिशन खायची सवय लागलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही 57 कोटी तो वर्ग BNC कडे केला. जसं आता प्रसाद आडवाणी सर्व टेक्निकल गोष्टी सांगितल्या. तिथं 4 इंजिनियर बसलेले, 3 इंजिनियरच्या हातात कारभार दिला आणि कोपरगाव नगर परिषदेमध्ये तुम्ही निषेध करता, त्या बहिष्कार टाकता त्या मिटिंगामध्ये. ऐका हे नेत्याला तुमच्या जिल्ह्याला खुश करायकरता सगळं मांडलेलं खोटांग घेते. म्हणजे काहीतरी टेंडर मिळतं, काहीतरी पैसे काहीतरी मिळतं, वा मिळतं, बाकी काही नाही. त्यांची जिल्ह्याला ही खुश झाली हे भांडण करून. बस याच्यापेक्षा काही केलेलं नाही. त्यांना आता काही इथं सगळं तंत्र शुद्ध चाललेलं आहे. एक काही रुपये इकडे तिकडे होते. 9 वर्षात जमलं नाही, 4 महिन्यात अपेक्षा करता. 4 महिन्यात अहो ते संजय साहेब हे जीवा फार प्रेम करतात. त्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित ते कामकाज सगळं कसं चाललंय प्रत्येक नगरसेवकाला रोज अपडेट आहे. तू आज काय करतोय? प्रत्येक आमचे सभापती त्यांना रोज अपडेट आहे. का उठले नाही सकाळी, का नाही? आता हे सगळं आम्ही बघतोय. पोट तिटकीने सकाळी उठून पाठी उठून काम करते. 9 वर्षात तुम्हाला करता नाही आलं, ते 4 महिन्यात कसं काय करायचं? जादूची कांडी का करणार? आम्ही तुम्हाला 9 वर्षात जमलं नाही. आम्ही 9 वर्षात आम्ही याच्यात आम्ही रोज पाणी द्यायचा प्रयत्न नाही. पाणी देणार, रोज पाणी देणार, ह्यो शब्द येतो. 5 नंबर तळ काय घेऊन बसले? त्याच्यात किती घोटाळा झालाय बापरे बाप. आता हे काही माहित नाही होय? हे काही जनतेला माहित नाही का? हे फक्त नेत्याला खुश करायकरता आम्ही काहीतरी करतो तुमच्या करता, बस. बाकी याच्यापेक्षा काही करत नाही. मागून एक काहीतरी स्कीम दिली जाते तेच सांगायची. मला सांगा, नगरसेवकाचं काम, नगरसेवक निवडून देते, तुम्ही सभागृहात जायचं, प्रेमाने भांडून थोडंसं हे करून काम करून घ्यायचं. तुम्ही सभागृहात जातच नाही म्हणजे तुम्ही नगरसेवक जनतेचा जनतेवर तुम्ही अपमान करते का? म्हणजे जनतेचा घात करते. नगरसेवक जर सभागृहात जाऊन तुमचे कामं मांडत नाही म्हणजे काय? तुमचे नगरसेवक तुमच्या म्हणजे लोकांचे विश्वासघात केलाय. इतिहासात अर्थात 4 महिन्यात लगेच कामच संपले, कामच व्हायना. आता हे तुम्ही सगळ्या गावात काही कोटी रुपयाचे फक्त बोर्डच लागले गेले. फक्त बोर्डच लागत काही कोटी रुपयाचे संपून जाईल. काम न्यायचा विषय काय आहे? त्यांच्या बगल बच्चांना पैसे मिळणार नाही ना. हे काय जमून देत नाही. हे काय जमत नाही. 57 कोटी रुपयाचे ओढून न्यायचे पैसे, ते त्यांच्या बगल बच्चांना पैसे मिळणारच नाही ना. गेल्या 4-5 दिवसापूर्वी मी सन्माननीय नगराध्यक्ष परागजी संधान साहेब यांच्या कॅबिनला गेलो होतो आणि बरीच मंडळी त्या ठिकाणी बसलेली होती. त्याच्यात विरोधक असतील, काही सत्ताधारी पक्षाचे असतील. मी तिथं साहेबांना प्रश्न विचारला की जनरल बोर्डाची बैठक येते आणि त्यामध्ये आम्ही जे निवेदन आपल्याला दिलेलं आहे, ज्याचे जवळजवळ निवेदन देऊन आम्ही 4 स्मरणपत्र त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत की प्रशासकीय काळात जी कामं झाली त्याची श्वेतपत्रिका तुम्ही काढा, म्हणून आम्ही ते कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीनं ते आंदोलन आम्ही हातात घेतलेलं आहे. आणि तो प्रश्न विचारित असताना माझ्या काही लक्षात आलं नाही की तिथं बरीच मंडळी बसलेली होती. मग कुठून तरी हा विषय लीक झाला. म्हणून मला असं वाटतं की श्वेतपत्रिकेच्या धाकाने काल विरोधकांनी त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला असेल. कारण प्रशासन काळात आपण बघितलं, मुख्याधिकारी साहेबांचा कॅबिनचा ताबा कोणी घेतलेला होता आणि कामकाज कसं चालत होतं. नगरपालिका निवडणुकीत मी बरेचसे आरोप कागदाच्या मार्फत, आरोप नाही म्हणता येणार, माहितीच्या अधिकारात जे कागद काढलेले आहेत त्या माहितीच्या अधिकारातून मी बरेचसे मुद्दे माझ्या प्रत्येक कॉर्नर सभेत, मोठ्या सभेतही मांडित होतो. पण कुठेही त्याला विरोधकांनी विरोध केला नाही, कारण त्या कामात कुठंतरी काळं बेरं आहे. म्हणून कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीनं आम्ही विनंती करतोय
की श्वेतपत्रिका काढा, श्वेतपत्रिका काढा. ही श्वेतपत्रिका ज्या वेळेस काढेल त्यावेळेस बऱ्याच जणांचं पितळ त्या ठिकाणी उघड होणार आहे.